रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जसा विचार करतो तसं घडतं, असं सिक्रेट या पुस्तकामध्ये सांगितलं आहे किंवा अनेक पुस्तकांमध्ये हे व्यक्त केलेलं आहे. खरोखरच ज्यावेळी आपण विचार करतो त्यानंतरच आपल्याकडून कृती घडते. त्यामुळं हे वाक्य मी असं म्हणेन की काही बाबतीमध्ये, अगदी मी असं म्हणणार नाही की सगळ्याच बाबतीमध्ये ते खरं ठरतं, पण काही बाबतीमध्ये ते नक्कीच खरं ठरतं. मी हा जो पहिला भाग बनवला की आपण जसा विचार करतो तसं घडतं, तर मला सामाजिक काम करायचं होतं आणि त्या विचाराने माझा जॉय ऑफ गिविंग लेडीज ग्रुप तयार झाला आणि तो व्हिडिओ खूप लोकांना आवडला. म्हणून मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटली की ज्यावेळी लग्न झाल्यानंतर मी घरामध्ये होते, माझी मुलगी लहान होती आणि त्या मुलीसाठी मी सगळे मेंदू विकासासाठी सगळे प्रयत्न करीत होते. आणि नंतर मग मला असं वाटलं की आपण आपल्या मुलीसाठी तर सगळं करतोच आहे, पण आपण इतरांच्या मुलांसाठी किंवा आपल्या मैत्रिणींसाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. आणि मग ही जी काही माहिती मी मिळवली होती ती मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करत होते. की कारण कसं असतं, लहान वयामध्ये जे काही आपण करू, जे संस्कार करू, ते कायमस्वरूपी टिकतात असं सगळ्याच पुस्तकांमध्ये सांगितलं आहे. बघा, एखादं रोप असेल तर सुरुवातीला त्याची काळजी आपल्याला जास्त घ्यावी लागते आणि एकदा ते वाढायला लागलं की मग तेवढी काळजी, पहिल्यासारखी काळजी आपल्याला घ्यावी लागत नाही. आणि ज्यावेळी मग मुलगी 8-9 वर्षाची झाली, मोठी झाली, त्यावेळी मला एकटं एकटं वाटायला लागलं, कारण शाळेचासुद्धा वेळ वाढला. मग त्यावेळी मनात आलं की मग आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. असं सारखं वाटायचं की आपण घरात आहोत, जे आपण प्रयत्न मुलीसाठी भरपूर काही वाचलेलं आहे, केलेलं आहे, तर आपण काहीतरी करायला पाहिजे असं सारखं मनामध्ये विचार येत होता. वाचन तर चालूच होतं. वाचताना मग मनामध्ये असं वाटायचं आपण एवढी पुस्तकं वाचतोय, पण याचा तसं बघायला गेलं तर उपयोग काय, कारण आपण आहे घरामध्ये आणि मग हे जे वाचलेलं आहे ते सारखंच जर मुलीला सांगत राहिलं तर तिला पण कंटाळा येणार. मग मनामध्ये सारखं वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग या विचाराप्रमाणे मी आमच्या शेजारची 10 मुलं एकत्र करून रीडिंग क्लब घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर मैत्रिणी गोळा करून थोडे दिवस बायकांचासुद्धा मी रीडिंग क्लब घेतला. आणि मग बघा, या सगळ्या गोष्टी करता करता त्यावेळी मला हे वाटतसुद्धा नव्हतं किंवा मला माहितीसुद्धा नव्हतं की माझं एक दिवस यूट्यूब चॅनल असणार आहे. पण माझं जे वाचन होतं ते शेजारच्या मुलांना आवडलं. आठवड्यातून एकदा 1 तास ती आवडीनं येत होती, घरी जाऊन सांगत होती की आम्हाला हा क्लास खूप आवडतो आहे म्हणून. आणि त्यामुळं मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपण जे काही बोलतो आहे ते मुलांना आवडतं आहे, बायकांना आवडतं आहे, मग यापेक्षाही पुढं जाऊन आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग माझी जी बायकांचा ग्रुप होता त्यामध्येच माझी एक गावची वहिनी आहे, कविता देशमुख, ती मला म्हटली की तुमचा आवाज चांगला आहे ना, तर तुम्ही एक यूट्यूबवर व्हिडिओ टाका. आणि मग श्यामची आई, जे पुस्तक मला सगळ्यात जास्त भावलं, त्याचा व्हिडिओ मी बनवला. तुम्ही अजूनही चॅनलवर जाऊन जर बघितलं तर तुम्हाला पहिला व्हिडिओ श्यामच्या आईचा दिसेल. मग एक व्हिडिओ बनवला आणि तो चॅनलवर अपलोड केला. मला त्यावेळी काहीही यूट्यूबची माहिती नव्हती. तिनेच सगळी माहिती दिली, काय करायचं, कसं करायचं, काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी जेवढ्या तिला माहिती होत्या तेवढ्या तिनं सगळ्या सांगितल्या. एक दिवस बसून आम्ही चॅनल सुरू केलं. खूप मोठा गायडन्स तिने मला केलेला आहे, त्यामुळे मला नेहमीच आठवण येते. आता तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल, म्हणजे तिने ढोकळा तयार करायचं पीठ बनवत होती आणि त्याचा एक व्हिडिओ बनवला होता. त्यामुळं तिला त्या संदर्भात, चॅनल संदर्भात सगळी माहिती झालेली होती. आणि ती जी माहिती झालेली होती त्याचा फायदा तिने, म्हणजे मला सुरुवात करायला लावली आणि त्याचा फायदा मला झाला जास्त. त्यामुळं आपण विचार करतो आणि मग विचार केल्यानंतर पहिल्यांदा कोणतीही गोष्ट अगोदर आपल्या मनामध्ये यावी लागते, विचार यावा लागतो आणि मग त्याप्रमाणे आपली कृती होत असते. आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये जे नकारात्मक विचार आहेत की हे असं नाही आहे, ते तसं नाही आहे, अशी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती आहे, तशी असती तर खूप चांगलं झालं असतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो, स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर विथ वॉट यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट, नेव्हर बी सॅटिस्फाईड. म्हणजे तुम्ही जिथं आहात ना तिथून सुरुवात करा.
जे काही शक्य आहे ना ते तुम्ही करा. एक ना एक दिवस आपण पुढे जाणारच आहोत. धन्यवाद.